वारंवार त्याचं गुणगान घालत असतो मी. अंधार पडतोय, फायनलचा सामना होणार आहे, एक षटकाचा तो पण असणार आहे. उत्तंगा मारलाय, पुन्हा एकदा चेंडू कुठे जातोय, एक धाव संख्या झाली 7. विवेक म्हणजेच बुबळ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारलाय, नो चेंडू. वन प्लस 1 2 धावा. सुरुवात करूया, बघूया. पुन्हा एकदा विवेकने मस्त असा टोललेला चेंडू. बंड्या खांबे विवेकसाठी 110 रुपयाचं बक्षीस आलंय. सामना संपता क्षणी विवेक आपण घेऊन जायचंय. बंड्या खांबे यांच्याकडून 110 रुपयाचं. षटकार मारलाय, जे कोणाला जमलेलं फक्त दिवसाभरात 2च षटकार गेलेत. 3 धावा. निलसर 12 बिनबाद 12. स्ट्राईक लागलाय तो यश. बघूया यश कशी फलंदाजी करतोय. कोट्यारवाडी संघाचा फुलटॉस चेंडू. सुंदर टोलवला, गॅपला चेंडू टाकलाय. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण केले, तिसरी धावासाठी यश जातोय आणि या 3 धावा. धाव संख्या पोचते 15. नक्कीच सामन्यात रंगत. पुढचा बबल्याने पुन्हा एकदा उंच मारलाय. सेल घेतो काय, बबल्या बाद होते. बबल्या बाद. फायनलचा सामना केलायचा. सुंदर फटका, बरोबर अगदी गॅप बघून फटका मारला. 3 धावांसाठी फटका यशस्वी होतात काय बघूया. आणि या 2 धावा. दरम्यान षटक देखील त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. सुंदर टोलवतोय. 1 चौथी धाव घेतोय. 1 धाव संख्या पडते कोठारवाडी संघाची. श्री गणेश देरवन संघाकडून पंचांच्या गिरीच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे तो यश. कट घेतो, फलंदाज बाद पहिला कथा बसतोय. राधाकृष्ण कोठारवाडी संघ. 1 बक्षीस मिळणार, कुठलं मिळणार माहित नाही. उंच मारलाय, सेल टिपणार. देरवन म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा बादशाह म्हणतो आपण त्याला. महाड तालुक्यातील एक मोठं नाव उपस्थित झाले, ते म्हणजे विजय टमके आणि त्यांचे चिरंजीव ओंकार टमके हे या ठिकाणी उपस्थित झाले. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा या व्यक्तीसाठी, कारण खरोखर मोठं असं नाव आहे यांचं ते महाड तालुक्यामध्ये. सर्वांना विनंती असेल आपण षटक देखील संपत आहे अशा तऱ्हेनं